म्हणजे जेव्हा त्याचा सन बॉर्न झालेला तेव्हा त्या मॅनचं एज होता 32. His wife was 35 years of age when his son attained the age of 7 years. The difference in the age between the man and his wife is. So let us solve this question. बघा, मॅनचा एज 32 होता जेव्हा सन बॉर्न झालेला. तर सनचं तर काय एज नव्हता, म्हणजे इयर्स मध्ये तर नसेल, तो त्यात बॉर्न झालेला, सो त्याचा एज 0 असेल. His wife was 35 years of age when his son attained the age of 7 years. म्हणजे 7 वर्षानंतर त्याच्या वाईफचं एज 35 इयर्स होतं. तर आफ्टर 7 इयर्स म्हणजे याच्यामध्ये 7 ऍड होणार आहे. 7 वर्षानंतर सनचा एज काय असणार आहे? 7. मॅनचा एज पण 7 वर्षांनी इन्क्रीज होणार, कारण आफ्टर 7 इयर्स सगळ्यांच्या एजेस मध्ये 7 ने ऍडिशन होणार. सो मॅनचा एज काय झाला असेल? 39. आणि त्याचा वाईफचा एज काय झाला असेल? वाईफचा एज ऑलरेडी त्याने सांगितलंय 35 होता. सो द डिफरन्स म्हणजे 7 वर्षानंतर सनचा एज 7 आहे, वाईफचा 35, मॅनचा 32 होता जेव्हा त्याचं सन बॉर्न झालेलं, म्हणजे 7 वर्ष आधी. तर 7 वर्षानंतर त्याचा एज काय असणार आहे? 39. सो डिफरन्स काय असणार आहे? 39 मायनस 35. सो ऑप्शन डी. आता 12th क्वेश्चन मध्ये तर इक्वेशन फॉर्मेशनची गरजच नव्हती. जर तुम्ही मॅन्युअली विचार केला तर तुम्ही मॅन्युअली पण क्वेश्चन्स काही काही असे असतात ते सॉल्व्ह करू शकता. ओके, सो लेट अस सॉल्व्ह 13th क्वेश्चन नाव. Read correct the questions again. A father was 12 times as old as his son 20 years ago. म्हणजे 20 वर्षा आधी जे काय त्याचं सनचं एज होतं त्याच्या 12 टाइम्स त्याच्या फादरचं एज होतं. आता तुम्हाला हे पण थोडेसे बेसिक कन्सेप्ट बघा. फादरचा एज जास्त असणार आहे, सनचा एज कमी असणार आहे. तर जेव्हा तुम्ही व्हेरिएबल्स पण कन्सिडर करता तेव्हा तशाच फॉर्म मध्ये कन्सिडर करत जा. नाव ही इज म्हणजे father is twice as old as his son. Okay. What are the present age of the son and the father? तर आपल्याला काय विचारलंय? प्रेझेंट एज ऑफ द सन अँड प्रेझेंट एज ऑफ फादर. आता फॉर एक्झाम्पल जर तुम्ही इथे सॉल्विंग नाही केले आणि जर कधी कधी तुम्हाला टाइम नसेल तर तुम्ही इथे या स्टेटमेंट वरनं पण ऑप्शन्स फाइंड आउट करू शकता. जर ऑप्शन्स मध्ये एखादा ऑप्शन असं असेल की रॉंग असेल, जे काय फादरचा एज ट्वाइस ॲज ओल्ड ॲज हिज सन, म्हणजे त्याचा सनचा एज जर 22 असेल तर त्याचा फादरचा एज काय असणार आहे? 44. जर सनचा एज 33 असेल तर फादरचा एज काय असणार आहे? 66. 15 असेल तर 30 असणार आहे. आणि फॉर एक्झाम्पल जर एखादा ऑप्शन असा असला असता त्याच्यामध्ये हे डबल नसतं तर तुम्ही ऑप्शन एलिमिनेट करू शकता. ऑप्शन एलिमिनेट करू शकता जर डबल नसतं तर. सो हे मी का सांगतेय, जेव्हा आपल्याकडे टाइम नसतं क्वेश्चन सॉल्व्ह करायला आणि जर आपल्याला रॅन्डमली आन्सर स्टिक करायचे, सो विदाउट सॉल्विंग तुम्ही 1-2 ऑप्शन्स तरी एलिमिनेट करू शकता आणि आफ्टर एलिमिनेशन ऑफ ऑप्शन्स तुम्हाला आन्सर ऍटलिस्ट करेक्ट येण्याचे चान्सेस जास्त आहेत. आता इथे काय? अ फादर वॉज 12 टाइम्स ॲज ओल्ड ॲज हिज सन 20 इयर्स अगो. आपल्याला फादर आणि सन या दोघांचे एजेस फाइंड करायचे. सो फॉर एक्झाम्पल जर मी कन्सिडर केलं सन एक्स आहे आणि फादर वाय. So a father was 12 times as old as his son 20 years ago. हे वाय आणि एक्स त्यांचे प्रेझेंट एजेस आहे. तर प्रेझेंट एज मधनं मला 20 वर्ष आधी जायचंय, कारण 20 इयर्स अगो. तर फादरचं जे काय प्रेझेंट एज असेल 20 वर्ष आधी म्हणजे -20 इज इक्वल टू अ फादर वॉज. फादर काय होता? अ फादर बघा इथे वॉज नंतर काय लिहिलंय? 12 टाइम्स ॲज ओल्ड ॲज हिज सन. सो 12 टाइम्स. आता त्याचं सनचं प्रेझेंट एज काय? एक्स. सनचं पण 20 वर्ष आधीच आपण कन्सिडर करणार. सो एक्स मायनस 20. ही झाली फर्स्ट इक्वेशन. ही इक्वेशन सगळ्यांना कळाली आहे का? जर ही इक्वेशन फॉर्मेशन कसं आलंय ते कळालं नसेल तर प्लीज विचारा, मी ते परत रिपीट करते ज्यांना कोणाला इक्वेशन फॉर्मेशन मध्ये डाऊट आहे. ओके, आपण केलंय प्रेझेंट एज ऑफ फादर
minus 20 years, कारण it is 20 years ago, is equal to 12 times कसं as old as his son. सो त्याचं सनचं एज आत्ताचं तर एक्स आहे, पण सनचं पण 20 years ago बघणार. सो -20 ही झाली इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट, नाव ही इज ट्वाइस ॲज हिज सन. म्हणजे ते काय सांगतायत, जे फादरचं एज आहे ते आता काय, y इज इक्वल टू फादर, ट्वाइस ॲज ओल्ड ॲज हिज सन, म्हणजे डबल टाइम्स ॲज ओल्ड ॲज हिज सन. तर इथे इक्वेशन काय भेटते, म्हणजे y ची व्हॅल्यू काय भेटते, डायरेक्ट 2x. सो व्हॉट यू कॅन डू इज, या y मध्ये तुम्ही 2x पुट करू शकता. सो वी कॅन राईट ॲज 2x minus 20 इज इक्वल टू, आता इथे 12 इंटू एक्स म्हणजे 12x मायनस 12 टू जा 24, सो 240. आता 2x मायनस 20 इज इक्वल टू 12x मायनस 240. याला सॉल्व्ह करा, तुम्हाला x ची व्हॅल्यू भेटेल. आता x म्हणजे काय असेल, x म्हणजे तुमचं सन असेल, तर चेक करा ह्या सगळ्यांपैकी सनची व्हॅल्यू काय येते. 2x मायनस 20 इज इक्वल टू 12x मायनस 40. हे सगळ्यांना सॉल्विंग जमेल. आपण काय केलंय, जरी दोन व्हेरिएबल्स होते पण y ची व्हॅल्यू जर मला 2x भेटतीये, आय कॅन डिरेक्टली पुट 2x इन इक्वेशन नंबर 1. सो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल सॉल्व्ह करण्याच्या दोन मेथड्स असतात. एक आपण आधी जसे क्वेश्चन्स केले तसे, अँड दिस वी कॅन सी ॲज अ सबस्टिट्यूशन मेथड, ज्याच्यामध्ये आपण आयदर एक्स किंवा वाय ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो. सो सबस्टिट्यूशन मेथडनी दोन इक्वेशन्स भेटून सॉल्व्ह करण्यापेक्षा आपण इझिली करू शकतो सॉल्व्ह. सो मी त्या वेळेने केले. सो ह्याला सॉल्व्ह करा सगळ्यांनी. 2x मायनस 20 इज इक्वल टू 12x मायनस 240. एक्सचे टर्म्स एका साईडला आणा आणि राहिलेले टर्म्स एका साईडला, म्हणजे 2x मायनस 20. आता हा 12x इथे जाऊन काय होणार आहे, मायनस. सो हा 12x आपण असं लिहू शकतो, 2x मायनस 12x इज इक्वल टू, हा मायनस 240 या साईडला ऍज इट इज राहील, आणि हा 20 जो इथे मायनस होता तो इथे जाऊन काय होणार आहे, प्लस 20. 2x मायनस 12x म्हणजे काय, मायनस 10x. सो मायनस 10x इज इक्वल टू मायनस 220. सो x ची व्हॅल्यू तुम्हाला काय भेटली, x ची व्हॅल्यू असणार आहे 22. सो ऑप्शन ए विल बी द राईट आन्सर. आय होप सगळ्यांना हा 13th क्वेश्चन पण कळालाय. कोणाला जर डाऊट असेल, नाही कळाला असेल तर प्लीज विचारा. आफ्टर 13 we have 14 and 15 also as a doubt. So let us solve 14 and 15 also. 13 मध्ये कोणाला काय डाऊट नाहीये. आपण सबस्टिट्यूशन मेथड यूज केली आहे, कारण जर तुम्ही याला मॅन्युअली सॉल्व्ह केलं तर एक इक्वेशन इज इक्वल टू 0 भेटते. तर त्याच्यानुसार तुम्ही चेक करा, आणि दोन इक्वेशन सॉल्व्ह करण्यापेक्षा सबस्टिट्यूशन विल बी मच मोर इझियर. तुम्हाला डायरेक्ट y ची व्हॅल्यू भेटते 2x, सो आपण ते पुट केले. नाव लेट अस सॉल्व्ह क्वेश्चन नंबर 14. Mr. Money's age is 47 years old and John's age is 13 years. म्हणजे त्यांनी ऑलमोस्ट प्रेझेंट एजेस दिलेत. सो मनीचा एज 47 आहे, जॉनचा एज 13 years. In how many years will Mr. Money's age be double of the John's age? सो इथे इयर्स विचारले, सो आपण इयर्सला अज्युम करू शकतो एक्स. आपल्याला जे काय विचारलंय त्याला आपण एक व्हेरिएबल अज्युम करतो. आता इन हाऊ मेनी इयर्स विल मिस्टर मनीज एज बी डबल ऑफ जॉन्स एज. सो आफ्टर हाऊ मेनी इयर्स, तर आता हे एक्स इयर्स असतील. फॉर एक्झाम्पल कन्सिडर हे 10 इयर्स असतील, तर 10 इयर्स नंतर मनीचं एज काय असणार आहे, 47 प्लस 10, आणि जॉनचं एज पण काय असणार आहे 10 इयर्सनी, 13 प्लस 10. फॉर एक्झाम्पल जर 10 नसेल, 17 इयर असेल, तर इथे प्लस 17 होणार आहे, इथे पण प्लस 17 होणार आहे. जर 21 असेल तर इथे प्लस 21 होणार आहे, इथे पण प्लस 21 होणार आहे. त्यांच्या एजेस मध्ये 21 वर्षांनी इन्क्रीज होणार आहे. पण आपल्याला हे किती इयर्स आहे हे माहितीच नाहीये, सो आपण यांना अज्युम करतोय एक्स. सो आता मनीचं एज काय असणार आहे, 47 प्लस एक्स, आणि जॉनचं एज काय असणार आहे 13 प्लस एक्स. आता विचारलं काय, इन हाऊ मेनी इयर्स विल मिस्टर मनीज एज. मिस्टर मनीज एज काय पाहिजे, डबल ऑफ जॉन्स एज. स्टेटमेंटला ब्रेकडाऊन करा, स्टेटमेंट फॉर्मेशन
इझिली सांग. मिस्टर मनीज एज बी, म्हणजे मिस्टर मनीज एज एका साइडला इथे इज इक्वल टू असेल डबल ऑफ जॉन्स एज, एका साइडला डबल ऑफ जॉन्स एज. सो हे एक स्टेटमेंट आहे मनीज एज, आणि एका साइडला इज इक्वल टू डबल ऑफ जॉन्स एज. हे दोन स्टेटमेंट झाले. तर मनीचं एज आफ्टर एक्स इयर काय असणार आहे? 47 प्लस एक्स इज इक्वल टू काय पाहिजे? डबल पाहिजे. डबल पाहिजे म्हणजे 2 टाइम्स कोणाचं डबल? जॉनचं एज. जॉनचं प्रेझेंट एज 13 आहे. जॉनचं पण एक्स इयर्स नंतर एज काय असणार आहे? 13 प्लस एक्स. सो आता तुम्ही याला सॉल्व्ह करा, तुम्हाला एक्सची व्हॅल्यू भेटून जाईल. सो जी काय एक्सची व्हॅल्यू असेल ते आन्सर असेल. हे सॉल्विंग कसं होणार? हे ब्रॅकेटच्या आतमध्ये दोघांना मल्टिप्लाय होणार. सो यू कॅन से युअर इक्वेशन विल बी 47 प्लस एक्स is equal to 13 2s are 26. 26 plus 2x. 26 plus 2x. आता हा x इथे मायनस केला तर x भेटेल एका साइडला. x इज इक्वल टू काय असणार आहे? 47 मायनस 26. सो 47 मायनस 26 म्हणजे 7 मायनस 6 1, 4 मायनस 2 2. So after 21 years, so option B will be the right answer. I hope everyone has understood question number 14. जर काय डाऊट्स असतील तर प्लीज विचारा. इक्वेशन फॉर्मेशन, तुम्ही इक्वेशनला आधी दोन पार्ट्स मध्ये डिवाइड करा. मध्ये इक्वल टू असणार आहे. तर मनीचं एज काय पाहिजे? डबल ऑफ जॉन्स एज. सो मनीज एज इज इक्वल टू डबल ऑफ जॉन्स एज. आता एक्स इयर्स नंतर असणार आहे. तर आपल्याला किती इयर्स हे तर माहिती नाही, पण आफ्टर 10 इयर्स 20 इयर्स दोघांच्या एजेस मध्ये इन्क्रीज होणार आहे का? फक्त मनीचं एज इन्क्रीज होणार आहे, जॉनचं तसंच राहणार आहे? नाही, जॉनचं जर आता 13 आहे तर जॉनचं एज आफ्टर 21 इयर्स प्लस 21 होणार आहे. सो आपल्याला इक्वेशनच्या दोन्ही पार्टला प्लस एक्स करायचं. असं नेसेसरी नाहीये की एक्सच असेल. आता आधीचे क्वेश्चन्स आपण बघितले, कधी कधी तुम्हाला आफ्टर 10 इयर्स सांगितलंय तर प्लस 10 करायला लागतं. 10 इयर्स अगो असेल तर मायनस 10 करायला लागतं. आणि एक लक्षात ठेवा, दोघांच्या एजमध्ये किंवा जेवढे पर्सन्स आहेत सगळ्यांच्या एजेस मध्ये चेंज होतो. आता 15th क्वेश्चन एक मिनिट रीड करा सगळ्यांनी. काय? थर्टीन्थ क्वेश्चन रिपीट करायचं होतं का? काही कोणाला काय डाऊट आहे का 13 मध्ये? एक्स इयर्स ना घेतलंय. काजल काय डाऊट होता ते मला सांग. मी ऍक्च्युली रीड नाही केलं मेसेज. जर काय डाऊट असेल तर प्लीज टाका मेसेज परत. मी ऍक्च्युली बघितलं नाही, मी त्या दुसऱ्या टॅब मध्ये होते. सो इथे एक्स म्हणजे नंबर ऑफ एजेस आहेत. ओके, 15th क्वेश्चन रिपीट करते मी एकदा. 15th एक्सप्लेन करते. Mahesh is 60 years old. Ram is 5 years junior to Mahesh and 4 years senior to Raju. The youngest brother of Raju is Babu and he is 6 years junior to him. What is the age difference between Mahesh and Babu? सगळ्यात आधी महेश. महेश इज इक्वल टू काय? 60 years. So महेश इज इक्वल टू 60 years. राम इज 5 year junior to महेश. म्हणजे राम जो आहे तो 5 year ज्युनियर आहे. कोणाचा ज्युनियर आहे? महेशचा. सो महेशचा ज्युनियर आहे म्हणजे 5 वर्षाने ज्युनियर आहे. म्हणजे रामचं प्रेझेंट एज काय असणार आहे? 55. हे राम. अँड 4 years सिनियर टू राजू. तर इथे राम बद्दलच बोलतायत की राम जो आहे तो 5 year ज्युनियर टू महेश आहे आणि राम 4 years सिनियर टू राजू आहे.
सो राजूचा राम सिनियर आहे. राजूचा राम सिनियर आहे. किती इयर्सनी सिनियर आहे? 4 वर्षांनी सिनियर आहे. म्हणजे राजूचं एज ह्याच्यातनं -4 होणार आहे. सो 51 इयर्स येणार. हे 3 कसे आलेत ते सगळ्यांना कळालंय का? महेश, राम आणि राजू यांचे एजेस मध्ये काय प्रॉब्लेम असेल तर प्लीज विचारा. मी काजल लास्टला क्वेश्चन 13 परत रिपीट करते आता हे सगळं झाल्यानंतर. हे महेश, राम, राजू ह्या तिघांचे एजेस आपल्याला भेटले. नेक्स्ट काय सांगितलंय? द यंगेस्ट ब्रदर ऑफ द राजू, म्हणजे राजूचा यंगेस्ट ब्रदर कोण आहे? बाबू. अँड इज 6 इयर्स ज्युनियर टू हिम, म्हणजे ह्याच्यापेक्षा 6 वर्षांनी छोटा आहे. म्हणजे ह्याचे एज काय असणार आहे? 45. व्हॉट इज द एज डिफरन्स बिटवीन महेश अँड बाबू? So 60 minus 45, option B 15 will be the right answer. सगळ्यांना कळालंय? ओके. नेक्स्ट आपण ह्याच्यातले क्वेश्चन सॉल्व्ह करू. Ratio of present ages of A and B is 4:5. Ratio of age of A after 6 years and age of B before 10 years is 3:2. Find the present age of A. त्याच्यामध्ये काय डाऊट आहे? लास्ट पार्ट. आता इथे होतं द यंगेस्ट ब्रदर ऑफ राजू इज बाबू, म्हणजे राजू पेक्षा एक अजून एक यंगेस्ट ब्रदर आहे त्याच्यापेक्षा लहान आहे अँड इज 6 इयर ज्युनियर टू हिम, म्हणजे 6 इयर ज्युनियर म्हणजे त्याच्यापेक्षा 6 वर्षांनी छोटा आहे. सो 51 मायनस 6 केलं 45. आणि एज डिफरन्स विचारलाय महेश आणि बाबूचा, सो आपण 60 मायनस 45 घेतलंय. कोणती स्टेटमेंट नाही कळाले ते सांग. येस. प्राजक्ता कळालं का? नेक्स्ट क्वेश्चन. याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का? पेज नंबर 8. येस आहे पेज नंबर 8 चा डाऊट. ओके. रेशिओ ऑफ प्रेझेंट एज ऑफ ए अँड बी is 4:5. Ratio of age of A after 6 years and the age of B after before 10 years is 3:2. Find the present age of A. आता जेव्हा पण रेशिओचे क्वेश्चन्स असतात तेव्हा आपण आयदर XY अज्युम करू शकतो किंवा आपण 95% टाइम एक्सच अज्युम करतो, म्हणजे एकच व्हेरिएबल. आता A आणि B. ए हे फॉर एक्झाम्पल आणि बी. जर ह्या दोघांचे एजेसचा रेशिओ घेतला तर तो 4:5. 4:5 म्हणजे हा फ्रॅक्शन काय? मिनिमाइज्ड आहे, म्हणजे काहीतरी मोठी व्हॅल्यू असेल त्याला आपण जर कटशॉट करत घेते. फॉर एक्झाम्पल जर 4 ने डिवाइड होत असेल तर दोघांकडे 4 ने डिवाइड केलं, 10 ने होत असेल तर 10 ने केलं आणि मग आन्सर 4:5 भेटतं. सो आपण अज्युम काय करतो? इथे 4x आणि इथे 5x, म्हणजे जर x ची व्हॅल्यू तुम्हाला एकदा भेटली तर a चं एज 4 टाइम्स x आहे आणि b चं एज 5 टाइम्स x आहे. सगळ्यांना फर्स्ट पार्ट कळाला? रेशिओ मध्ये नेहमी एक व्हेरिएबल घ्या, 4x आणि 5x. आता a आणि b चा रेशिओ आहे, सो 4x आणि 5x कन्सिडर करा. नेक्स्ट काय सांगितलंय? रेशिओ ऑफ एज ऑफ a आफ्टर 6 इयर्स, म्हणजे ए चं आत्ताचं एज काय? 4x. आफ्टर 6 इयर्स म्हणजे 6 वर्षानंतर, सो त्याच्या 4x एज मध्ये अजून 6 वर्षाने इन्क्रीज होणार. अँड द एज ऑफ बी बिफोर 10 इयर्स, म्हणजे बी चं एज 10 वर्षाआधी. सो बी चं प्रेझेंट एज काय? 5x. त्याचं एज 10 वर्षाआधी म्हणजे -10 इज इक्वल टू काय? 3:2. फाइंड द प्रेझेंट एज ऑफ ए, म्हणजे काय? तुम्हाला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि 4x आहे ना प्रेझेंट एज ऑफ ए,
सो 4x फाइंड करायचं. सो सगळ्यात आधी तुम्हाला हे सॉल्व्हिंग करायला लागेल. हे सॉल्व्हिंग कसं होतं फ्रॅक्शन मधलं क्रॉस मल्टिप्लाय. म्हणजे व्हॉट यू विल डू इज 2 into 4x सो व्हॉट विल हॅपन इज 2 into काय होणार आहे ब्रॅकेटमध्ये 4x प्लस 6 हे एका ब्रॅकेटमध्ये इज इक्वल टू 3 into काय होणार एका ब्रॅकेटमध्ये 5x minus 10. आता तुम्हाला ही इक्वेशन सॉल्व्ह करायची. सो 2 into 4x म्हणजे काय होईल 8x प्लस 6 2 12. सो 12 इज इक्वल टू 3x 3 into 5x सॉरी 3 आहे इथे फक्त 3 into 5x काय असेल 15x मायनस 3 into 100 काय होणार आहे इथे 10 आहे 3 into 10 काय होणार आहे 30. सो 30. आता ह्या इक्वेशनला सॉल्व्ह करू शकता. एकतर 15x ला इथे आणा मायनस करा आणि 12 ला इथे जाऊन मायनस करा, किंवा तुम्ही अपोजिट वे मध्ये करू शकता 15x ला इथेच ठेवून हा 8x इथे मायनस करा आणि हा -30 इथे जाऊन +30 होणार. म्हणजे काय होईल 12 + 30 इज इक्वल टू 15x - 8x. सो 12 + 30 आपण हे जर केलं तर 42 भेटेल. 42 इज इक्वल टू 7x. 7x इज इक्वल टू 42 म्हणजे x ची व्हॅल्यू काय असेल 6. जर x ची व्हॅल्यू तुम्हाला 6 भेटली पण प्रेझेंटेज ऑफ a विचारलं, a चं प्रेझेंटेज तर काय 4 टाइम्स x, तर x ची व्हॅल्यू 6 आहे, तर a चं प्रेझेंटेज इज इक्वल टू 24. 6 into 4. So option A is the right answer. सगळ्यांना कळालंय? व्हेरी इझी. रेशो प्रपोर्शन साठी तुम्ही जर इक्वेशन फॉर्मेशन केलं त्याला क्रॉस मल्टिप्लाय करा आणि इक्वेशन सॉल्व्हिंग करा. रेशो प्रपोर्शनच्या क्वेश्चनला तुम्हाला एकच व्हेरिएबल कन्सिडर करून सॉल्व्ह करायचं. नेक्स्ट पेज नंबर 11. याच्यामध्ये डाऊट आहे, आपण हे सॉल्व्ह करू. सो पेज नंबर 11 मधला क्वेश्चन बघा. 10 years ago, Ajay was 1/3 as old as Vijay. If Ajay is 18 years old now, how old is Vijay now? म्हणजे अजयचं प्रेझेंट एज काय 18. अजयचं प्रेझेंट एज काय 18 आणि आपल्याला विजयाचं प्रेझेंट एज फाइंड करायचं. आपण जर यांना x आणि y अज्युम केलं तर प्रेझेंट एज म्हणजे x इज इक्वल टू काय तुमच्याकडे व्हॅल्यू 18. आता फर्स्ट इक्वेशन बघा, कन्सिडर करा ही लाईन तुमच्याकडे नाहीच आहे अजून. 10 years ago अजय वॉज म्हणजे 10 years ago अजय एका साईडला, वॉज म्हणजे इज इक्वल टू 1/3 as old as विजय हे एका साईडला, वॉज इज त्याच्यामध्ये इक्वल टू असतं, बाकीचं सगळं सेंटेन्स एक लेफ्ट हँड साइड, रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स राईट हँड साइड. सो 10 years ago. आता अजयचं आत्ताचं प्रेझेंट एज काय x कन्सिडर करा. फॉर एक्झाम्पल तुमचं आत्ताचं प्रेझेंट एज 21 आहे. सो तुमचं एज 10 वर्ष आधी काय असणार आहे 21 - 10. 21 - 10 म्हणजे 11 इयर्स असेल. सो अजयचं आत्ताचं एज आपण फॉर नाव स्किप केलंय, फर्स्ट सेंटेन्सवर फोकस करतोय. अजयचं प्रेझेंट एज x आहे, 10 वर्ष आधी अजयचं एज काय असणार x - 10. आता वॉज म्हणजे इज इक्वल टू 1/3 as old as विजय म्हणजे 1/3 टाइम ॲज ओल्ड ॲज विजय. आता विजयचं पण प्रेझेंट एज वाय, तर विजयचं पण 10 वर्ष आधी एज काय असणार आहे, विजयचं पण एज असणार आहे y - 10. ही इक्वेशन कशी फॉर्म झाली ते सगळ्यांना कळालंय का? नसेल कळालं तर प्लीज विचार. येस बघा 10 years ago म्हणजे अजयचं एज वॉज x - 10. वॉज म्हणजे इज इक्वल टू बाकीचं सेंटेन्स राईट हँड साईडला 1/3 as old as विजय. सो आपण ही इक्वेशन फॉर्म केली.
आता आपल्याला काय सांगितलं, अजय इज 18 इयर्स ओल्ड नाव, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय 18. सो व्हॉट वी कॅन डू इज सिम्पली इथे 18 पुट करू शकतो आपण डायरेक्टली, एक्स ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. सो 18 मायनस 10 म्हणजे 8. 8 इज इक्वल टू 1/3 y मायनस 10. आता हे 3 इथे जाऊन मल्टिप्लाय होणार. सो 8 3 जा 24. 24 इज इक्वल टू y मायनस 10. आता y ची व्हॅल्यू काय आली असेल, 24 प्लस 10 म्हणजे 34 इयर्स. आपल्याला विचारलं काय, हाऊ ओल्ड इज विजय ना, म्हणजे विजयचं प्रेझेंट इयरच विचारलंय, प्रेझेंट एज विजयचं तर काय 34. सो ऑप्शन ए 34 विल बी द राईट आन्सर. कोणाला काय डाऊट आहे का याच्यामध्ये? ओके, बघ 10 इयर्स अगो अजय वॉज. सो 10 इयर्स अगो अजयचं प्रेझेंट एज आपण काय लिहिणार, लेट अजय's प्रेझेंट एज बी एक्स अँड विजय's प्रेझेंट एज बी वाय. सो 10 इयर्स अगो म्हणजे दोघांच्या प्रेझेंट एज मधनं 10 वर्ष कमी होणार. सो 10 इयर्स अगो अजय वॉज, अजयच्या इथे एक्स मायनस 10 इज इक्वल टू, वॉज म्हणजे इज इक्वल टू 1/3 ॲज ओल्ड ॲज विजय, म्हणजे विजयचं जे एज आहे त्याच्या 1/3 टाइम्स काय होतं, 1/3 ॲज ओल्ड ॲज विजय. सो इथे काय असणार आहे, विजयचं एज काय वाय मायनस, इथे मी काय केलंय 10, कारण विजयचं पण एज 10 वर्षाचा आधीचाच कन्सिडर होणार. आता हे आपल्याला काय दिलंय, अजय इज 18 इयर्स ओल्ड ना, म्हणजे अजयचं प्रेझेंट एज दिलंय, म्हणजे एक्स ची प्रेझेंट व्हॅल्यू काय 18. सो 18 मायनस 10 इज इक्वल टू 1/3 y मायनस 10. सो हे काय असेल 8. आता याला क्रॉस म्हणजे ते सॉल्व्ह केलं, 8 डिव्हिजन मधला मल्टिप्लिकेशनला आलाय. 24 इज इक्वल टू y मायनस 10 आणि y ची व्हॅल्यू मला डायरेक्टली काय भेटेल, 24 प्लस 10 म्हणजे 34. कळालं? येस. ओके, क्वेश्चन नंबर पेज नंबर 15. काय डाऊट आहे? एकदा सगळ्यांनी ट्राय करा हा क्वेश्चन, सगळ्यांनी ट्राय करा. वी विल वेट फॉर 2 मिनिट्स. ओके, 34. चेक करा सगळ्यांनी, ऑप्शन 4 येतंय का 34 आन्सर.
तर हा क्वेश्चन सेम जसं आपण आधी ॲव्हरेज ऑफ एजेस ऑफ स्टुडंट आणि ॲव्हरेज ऑफ एजेस ऑफ टीचर घेतलेला आणि सॉल्व्ह केलेला सेम त्याच वेमध्ये आहे. जस्ट इथे ए बी मध्ये अजून एक सी पर्सन ऍड होत होतं, तिथे टीचर्स मध्ये स्टुडंट ऍड होतं. तर 4 years ago द ॲव्हरेज एज ऑफ ए अँड बी वॉज 20 years. ॲव्हरेज म्हणजे काय? एचं एज प्लस बीचं एज, 2 जण होते, सो डिवाइड बाय 2 केलं तर आन्सर काय भेटेल? 20 years, कारण 20 त्यांचं ॲव्हरेज इयर होतं. आता जर मला सम ऑफ एजेस ऑफ ए अँड बी फाइंड करायचे, सो मी हे इथे मल्टिप्लिकेशनला पाठवणार. सो ए प्लस बी मला काय भेटणार आहे? 40. ए प्लस बी काय भेटणार आहे? 40. आता हे 4 years अगोच आहे आणि इथे काय सांगितलं? इफ टुडे म्हणजे प्रेझेंट एजेस मध्ये जर ॲव्हरेज घेतलं ए बी आणि सीचं, हे 4 years अगो आहे. सो 4 years अगो. आता जर सांगितलं इफ टुडे ॲव्हरेज एज ऑफ ए बी अँड सी, म्हणजे ए बी आणि सी या तिघांचं जर ॲव्हरेज एज घेतलं, आता 3 जण आहे, सो सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, मला आन्सर इथे काय भेटणार आहे? 25. आता हे इथे मल्टिप्लाय होणार. सो व्हॉट वी विल गेट इज ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 75. पण हे स्टेटमेंट प्रेझेंट एजचं आहे आणि हे स्टेटमेंट 4 years अगोचं आहे. सो 4 years अगोला जर मला कन्सिडर करायचं असेल प्रेझेंट एजमध्ये, सो व्हॉट आय कॅन डू इज, बघा, एचं एज जे काय होतं 4 years अगो, त्याला प्रेझेंट एजमध्ये करण्यासाठी मला त्याच्या एजमध्ये 4 वर्षांनी इन्क्रीज करायचं. फॉर एक्झाम्पल, लेट अस कन्सिडर जर एचं एज 20 होतं, एचं एज फॉर एक्झाम्पल एचं एज जर 30 होतं, तर 30 एज 4 वर्षाआधी काय असणार आहे? 26. म्हणजे 26 मधनं जर मला प्रेझेंट एजला यायचे तर मला काय करायला लागणार आहे? +4. पास्ट पासून प्रेझेंट मध्ये येताना मला ऍड करायला लागणार आहे. सो 4 वर्षाआधी ए आणि बी ची ऍडिशन 40 होती, तर आफ्टर 4 years त्यांची ऍडिशन काय असणार आहे? बघा, ए प्लस बीचं पण एज इन्क्रीज होणार आहे 4 वर्षांनी, +4. म्हणजे ए आणि बीचं प्रेझेंट एज ची ऍडिशन मला काय भेटणार आहे? 48. ए आणि बी चं प्रेझेंट एज ऍडिशन मला 48 भेटते. मला सीचं फाइंड आउट करायचं आहे. सो सी साठी मी काय करू शकते? ए प्लस बी प्लस सी माझ्याकडे 75, ए प्लस बी 48 आहे. सो ही 48 व्हॅल्यू इथे मी प्लेस करू शकते. So what C is equal to, I can say 75 minus 48. So 75 minus 48 हे काय असणार आहे? C चं प्रेझेंटेज. तर C चं प्रेझेंटेज तुम्हाला भेटेल. विचारलं काय? व्हॉट विल बी द एज ऑफ C आफ्टर 7 years. म्हणजे प्रेझेंट एज मध्ये अजून पुढे 7 वर्षानंतर काय होणार आहे हे विचारलंय. सो प्रेझेंट एज जे काय इथे आन्सर भेटेल त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहे? +7. सो इथे 75 मायनस 48 केलं तर तुम्हाला आन्सर भेटेल 27. सो सीचं प्रेझेंट एज काय? 27 आणि 7 वर्षानंतर त्याचं एज काय असणार आहे? 27 + 7. सो इट विल बी ऑप्शन डी 34 इज द राइट आन्सर. बोनस मिला नवीन को, आज सारे अवार्ड नवीन को दे दीजिए. सगळ्यांना कळालंय? नवीन एक्सप्रेस कोणाला काय डाऊट आहे? और यहाँ बोनस जर डाऊट्स असतील तर प्लीज विचारा. मैच हुए लेकिन बोनस लेकर आउट हुए, टीम को मैच जितवा कर आउट हुए. नवीन कुमार, फॉर्म इज परमानेंट, क्लास इज परमानेंट. हा क्वेश्चन सगळ्यांनी ट्राय करा. सेम क्वेश्चन आहे इथपर्यंत जो आपण आधी सॉल्व्ह केला रेशिओचा. फक्त काय विचारलंय? व्हॉट विल बी द रेशिओ ऑफ देअर एजेस आफ्टर 2 years. जसं आपण 4x आणि 5x चा क्वेश्चन सॉल्व्ह केला, त्याच्यानंतर तुम्हाला x ची व्हॅल्यू भेटली, तर x ची व्हॅल्यू नुसार तुम्ही प्रेझेंट एज फाइंड करू शकता. फॉर एक्झाम्पल कन्सिडर त्यांचं प्रेझेंट एज एकाचं 30 असेल आणि एकाचं 40 असेल फॉर एक्झाम्पल. सो आफ्टर 20 years म्हणजे ह्याच्यामध्ये पण 20 वर्षानंतर ह्याचं एज पण 20 ने वाढणार आहे आणि ह्याचं पण एज 20 ने वाढणार आहे. तर तसा रेशिओ विचारलाय. तर सगळ्यांनी एकदा सॉल्व्ह करा, मग आपण सॉल्व्ह करू जर काय डाऊट्स असतील तर.
हॅलो श्रेया. हा सर बोला ना. एवढी स्टार्टिंग पासून हा म्हणजे हॅलो. स्टार्टिंग पासून एवढेच आहेत का? हा 82 होते. 82 असे ते थोडे फ्लक्च्युएट होत असतील नेटवर्कमुळे. लेफ्ट जे झाले ते आयडेंटिफाय आपल्याला. नाही म्हणजे ते जेव्हा लेफ्टचा मेसेज जर आला ना, पण मी ऍक्च्युली या दुसऱ्या टॅबवर होते जेव्हा मी शिकवत होते, तर ते नाही कळालं. आयडेंटिफाय नाही करता येत. नाही. आणि काय स्ट्रेंथ आहे म्हणजे आपली MCSE ची 108 का 106? 108 109 असेल. 108 कन्सिडर करू. आणि आता प्रेझेंट किती? हा एक मिनिट घेते. प्रेझेंट आरती नाही सगळ्यांनी फक्त प्रेझेंट. प्रेझेंट. अच्छा तशी घेते का? ठीक आहे मी कॅल्क्युलेट करतो, तू घे लवकर घे फक्त. हा प्लीज सगळ्यांनी लवकर लवकर सांगा. आरती, आशुतोष. हे नोटिफिकेशन नको मला कळत नाही, मला आवाज येतो फक्त. आरतीचा आहे का ऑप्शन? देणार आरती. आरती ठीक आहे ॲब्सेंट. पुढे चल. आशुतोष, अजिंक्य. आशुतोष पण आहे. अजिंक्य, आकांक्षा अजिंक्य ॲब्सेंट आहे. आहे. अजिंक्य आता प्रेझेंट. ओके. हा आकांक्षा. अक्षता, अल्बिना, प्रेझेंट. अमृता, अनिशा, प्रेझेंट. भक्ती, भूमिका, भूमिका, बुशरा. प्रेझेंट. ओके. चंचल, देवयानी, प्रेझेंट मॅम. प्रेझेंट मॅम. धम्मदीक्षा, दीक्षा, प्रेझेंट मॅम. प्रेझेंट मॅम. गौरी, हर्षदा, प्रेझेंट मॅम. ईश्वर, प्रेझेंट. प्रेझेंट आहे. प्रेझेंट. जान्हवी, कादंबरी, काजल. प्रेझेंट मॅम. ओके. प्रेझेंट मॅम. 3 नावं घे, 3. काजल, कल्पेश, करीना, प्रेझेंट मॅम. प्रेझेंट मॅम. प्रेझेंट. कल्पेश आहे तो, त्याने चॅट मध्ये टाकलाय प्रेझेंट. त्याला माईक ऑन करणार आहे. या वाऱ्याने मावळणारी जात आमची, तुफानातले दिवे आहोत.